जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये 14 ब्रह्म आपण पाहिली। चतुर्दश ब्रह्मनिरूपणामध्ये जे बाजूला सारून आपल्याला परब्रह्मापर्यंत पोहोचायचं आहे त्या 14 ब्रह्मांचं विवरण समर्थांनी केलं। पण हे विवरण जे आहे ते केवळ शब्दात्मक आहे हे आत्तापर्यंत निरूपणातून आपल्याला कळलंच असेल की ठीक आहे, शब्दब्रह्म, एकाक्षर ब्रह्म, वाच्य ब्रह्म, साक्ष ब्रह्म, सगुण निर्गुण वगैरे वगैरे सगळं काही आपण पाहिलं। पण आता त्याला बाजूला करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? आपल्या समोरची दृश्यवस्तू आपल्याला बाजूला करता येते। नको ते दृश्य समोर असेल तर डोळे मिटू आपण। आपल्या समोर एखादी वस्तू असेल, नको असेल, बाजूला करू हातानं आपण। पण या 14 ब्रह्मांना बाजूला करायचं म्हणजे काय? आपलं मन या 14 ब्रह्मांशी निगडीत आहे हे तर आता उघडच झालं। कारण जिथं जिथं साक्ष भाव आहे, जिथं जिथं द्रष्टाभाव आहे, जिथं जिथं द्वैत आहे, जिथं जिथं अनुभव आहे, तिथं तिथं आपलं मन आहे। म्हणून समर्थ उन्मनी दशेकडे वळले। समर्थांची ओवी पहा, अनुर्वाच्य ते निवृत्ती, तेची उन्मनीची स्थिती, निरोपाधी विश्रांती योगियांची। योगी कोणत्या अवस्थेमध्ये असतो हे समर्थांनी सांगितलं। आता योग्याची अवस्था हा तर काही समासाचा विषय नव्हता। कुठल्या अवस्थेत तो आहे म्हणजे उन्मनी, हाही खरं म्हणजे समासाचा विषय नव्हता। समासाचा विषय होता चतुर्दश ब्रह्मनिरूपण। मग हे उन्मनी अवस्थेबद्दल समर्थ आत्ता का सांगतायत? याचं कारण असं, या अवस्थेपर्यंत गेल्याशिवाय 14 ब्रह्मांचा निराश होणार नाही। शब्दब्रह्म आपण पाहिलं, ओंकार आपण पाहिला, सगुण निर्गुण पाहिलं, तदाकारता पाहिली, आनंद ब्रह्म, अनुभव ब्रह्म या गोष्टीसुद्धा आपण पाहिल्या। पण हे जे अनुभव वेगवेगळ्या दशेमध्ये साधकाला येतात त्या दशांचं वर्णन झालं। अनुभव घेणारा तिथे कुणीतरी राहिलाच। तो जो राहिला ते मनाचं अत्यंत सूक्ष्म स्वरूप आहे। असं पहा, एखादी व्यक्ती खिडकीमध्ये उभी आहे। समजा आपले सद्गुरू आहेत आणि खिडकीला जाळीचा दरवाजा आहे। आपण रस्त्यावरती उभे आहे आणि आपण सद्गुरूंकडे पाहतोय। आता आपल्याला जाळी दिसत आहे की सद्गुरू दिसत आहेत? आता जसं पाहू तसं आपल्याला दिसेल। जाळीतून सद्गुरू दिसत आहेत, जाळीच्या पलीकडे सद्गुरूच बसलेले आहेत, पण आपल्याला ते जाळीतून दिसत आहेत। आता जाळी जरी दूर झाली तरी सद्गुरू आपल्याला आत आहेत हे रस्त्यावरून दिसतंय। सद्गुरूंची आणि आपली भेट झालेली नाही। समजा सद्गुरूंनी आपल्याकडं पाहिलं तर आपली नजरानजर झाली, दृष्टीभेट आपली झाली। आपण म्हणू की सद्गुरूंची दृष्टी पडली, आज जरा बरं वाटलं, आशीर्वाद मिळाला, त्यांची कृपा असल्यासारखं वाटलं। हे जे आपल्या प्रत्ययाला आलं ते वेगवेगळ्या पातळीवरून आलं। एकदा आपण सद्गुरूंना पाहिलं पण जाळीतून, एकदा त्यांनी आपल्याकडं पाहिलं, एकदा जाळी दूर झाल्यानंतर आणखी स्पष्टपणे आपण त्यांना पाहिलं। पण यात कुठेही एकरूपता घडली नाही। आपला जसा भाव आहे तशा भावातून आपण सद्गुरूंना अनुभवलं। समर्थ म्हणतायत, योगी जो आहे तो याच्याही पलीकडे जाऊन उन्मनी स्थितीमध्ये राहतो, अखंड विश्रांतीमध्ये। आणि कसली विश्रांती? निरुपाधिक विश्रांती। अशा अवस्थेत तो राहतो। योग हा शब्द युज धातूपासून बनलेला आहे आणि युज धातू एकत्र येणं याला दर्शवतो। एखादी वस्तू दुसऱ्यामध्ये मिसळून जाणं हा योग आहे। अजून जोपर्यंत मिसळणं घडत नाही तोपर्यंत 14 ब्रह्मांचा प्रत्यय आहे। आता निर्गुण म्हणायची गरज काय आहे? आपण आहोत म्हणून निर्गुण म्हणण्याची गरज, हा विषय आपण कालच्या निरूपणात पाहिला। याचा अर्थ असा झाला नाही का की जर आपण नसू तर निर्गुण म्हणण्याचंही कारण नाही, सगुण म्हणण्याचं तर नाहीच नाही, शब्दब्रह्म नाही, आनंद ब्रह्म नाही, तदाकारता नाही आणि अनुभव तर नाहीच नाही। या अवस्थेमध्ये जाण्यासाठी मन मरून
आपण आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी शुद्ध स्वरूपानं राहिलं पाहिजे. लक्ष देऊन ऐका बरं का. मन मरून म्हणजे मन नाही, पण आपण आहे. आणि कुठे? तर शुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी. शुद्ध स्वरूप असं का म्हटलं? कारण ज्या स्वरूपाचा प्रत्यय येईल ते पुन्हा अनुभव ब्रह्म झालं आणि मग ते अशुद्ध स्वरूप झालं. ते स्वरूप नाही. अनुभव घेणारा जेव्हा स्वरूपामध्ये मिसळून जाईल, स्वरूपाकारच होईल, स्वरूपच तिथं शिल्लक राहील, तेव्हा ती दशा योगियांची आहे. आता त्या विश्रांतीला उपाधी नाही. साधनेमध्ये आपल्याला शांततेचा अनुभव येतो. नाम घेत असताना आपल्या वृत्ती नामामध्ये तल्लीन होऊन जातात. आता दरवेळी असं होईलच असं नाही, पण वर्षानुवर्षांचा अभ्यास असेल, श्री महाराजांवरती किंवा आपल्या सद्गुरूंवरती नितांत निष्ठा असेल, तर अशी अवस्था येते. वृत्ती नामामध्ये लीन होऊन जातात. त्या लीनतेच्या अवस्थेमध्ये आपण शांतपणे राहतो. नाम सुरू आहे किंवा नाम सुरू नाही, यातलं काहीही जरी असलं तरी शांतता ढळत नाही. पण ही निरुपाधिक विश्रांती नाही, कारण या शांततेचा अनुभव घेणारा अजूनही तिथे असतो. हे सूक्ष्मतेतील अध्यात्म आहे. वर करणी आपल्याला वाटेल की अरे वा, वृत्तींचा लय झाला, मग निरुपाधी विश्रांती मिळालीच की. पण ती विश्रांती अजूनही निरुपाधिक असत नाही, कारण आपला भाव जरी नामामध्ये तल्लीन झालेला असला तरी आपण शांत आहोत याची जाणीव आपल्याला होत असते. म्हणजे आपण एक प्रकारे अनुभव ब्रह्माच्या अवस्थेमध्ये असतो. पण आपण पाहिलंय की आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी, परब्रह्माच्या ठिकाणी कुठलाही अनुभव नाही, अनुभव घेणाराही नाही. त्यामुळं ही निरुपाधिक विश्रांती ठरत नाही. आपण असे शांत बसतो, पण त्याचं पर्यवसान काय होतं? कालांतरानं आपण डोळे उघडतो, कालांतरानं वृत्ती तरंग निर्माण होतात, कोणता न कोणता तरी विचार आत येतो आणि मग आपण आपलं ध्यान किंवा नामाची बैठक विसर्जित करतो. आता विसर्जित केल्यानंतर काय होतं तेही पाहूया. डोळे उघडले जातात. डोळे उघडल्यानंतर समोरच्या दृश्याचं भान येतं. आपल्या देहाचं भान त्याच्या आधीच आपल्याला आलेलं असतं, म्हणून तर आपण डोळे उघडले. म्हणजे देहाचं भान आलं, डोळे उघडल्यानंतर समोरचं दिसलं, प्रकाश आला डोळ्यांवरती. साहजिकपणे आपण डोळे बारीक केले. बारीक का केले? कारण आता जाणीव झाली की बाहेरचा प्रकाश तीव्र आहे, आपण अंधारातून बाहेर आलो ना. मग नैसर्गिकपणे डोळेही बारीक झाले, पापणीही बारीक झाल्या. मग हळूहळू आपल्याला बाहेरच्या दृश्याची सवय झाली. हळूहळू आपण पायांची हालचाल केली, देह हलवला. आता डोळे बारीक नाहीत, आता पूर्वीसारखे झाले. मनामध्ये विचार आला, ऑफिस आहे जायला पाहिजे, अमुक काम आहे करायला पाहिजे, तिकडे जायचं आहे जायला पाहिजे, अमुक भेटायला आला आहे, भूक लागली आहे, तहान लागली आहे, गोडभर पाणी पितो, वगैरे वगैरे प्रकारांनी आपण कुठे गेलो? जिथे स्वरूप नाही तिथे आपण परत गेलो. तिथेच होतो, स्वरूपाच्या ठिकाणी गुरुकृपेनं काही क्षणांसाठी गेलो होतो, पण ते क्षण गेल्यानंतर पुन्हा आपण स्वरूपावस्थेच्या बाहेर आलो. आता बाहेर आल्यानंतर अर्थ उघडच झाला की आपल्या देहाच्याच उपाधीवरती आपण विश्रांतीला गेलो होतो. उपाधी कुठं गेलीच नव्हती. तात्पुरती गेल्यासारखं वाटलं, पण पूर्ण गेली नव्हती. समर्थ उपाधी पूर्णपणे गेल्यानंतरची जी विश्रांती आहे, जी उन्मनी स्थितीत प्राप्त होते, त्या विश्रांतीबद्दल सांगतायत. अनुर्वाच्य निवृत्ती तेची उन्मनीची स्थिती. आता अनुर्वाच्य ब्रह्म आपण पाहिलं, हेही पाहिलं की वाचेच्या पलीकडचं आहे म्हणून त्याला अनुर्वाच्य म्हटलंय. म्हणजे म्हणायची गरजच नाही आहे, पण कुणाला तरी सांगायचं आहे आणि कुणीतरी ब्रह्माबद्दल ऐकणार म्हणून त्याला आपण अनुर्वाच्य संज्ञा दिली. पण समर्थ म्हणतायत, साधक जेव्हा खरोखरच शब्दांच्या पलीकडं जातो, मन पूर्णपणे मारून टाकून मनातीत अवस्थेमध्ये पोहोचतो, तेव्हा मग तो निवृत्ती अवस्थेत जातो. आता ही निवृत्ती अवस्था हे सुद्धा आत्मस्वरूपाला, परब्रह्माला दिलेलं नाव आहे बरं का. हे कळण्यासाठी की तिथं वृत्ती नाही, अन्यथा त्याला निवृत्ती म्हणण्याचीही गरज नाही.
पण आपण नेहमी वृत्तींवर असल्यामुळं ती निवृत्ती अवस्था, जिथे ही वृत्ती नाही तशी ती अवस्था, यासाठी निवृत्ती शब्दाची योजना. मग साधक या निवृत्ती अवस्थेमध्ये केव्हा गेला? पूर्ण मनाचा लय झाल्यानंतर गेला. आता इथे एक सूक्ष्म प्रश्न उद्भवतो. मनाचा लय तर साधनेमध्ये आपण अनुभवला. मगाशी जे उदाहरण पाहिलं त्या उदाहरणामध्ये काही क्षणांसाठी का होईना आपल्याला विश्रांतीचा लाभ मिळाला. कबूल आहे, कालांतरानं आपली बैठक संपली आणि आपण पुन्हा प्रपंचात आलो. पण असं जर प्रपंचात आलं नाही तर कायमच डोळे बसून राहायचं की काय? मग समर्थ जे म्हणतात की उन्मनी अवस्था किंवा निरुपाधिक विश्रांतीची योग्याची अवस्था, या अवस्थेपर्यंत आपण जाणारच नाही की काय? तर या अवस्थेला आणखी सूक्ष्मतेनं आपण समजून घेऊया. यासाठी मुलगी सासरी जाते याचा दाखला आपण पाहूया. लग्न झाल्यानंतर मुलगी सासरी जाते. सासरी गेल्यानंतर आता सासर हे तिचं घर आहे. पूर्वीच्या काळातील हा दाखला आहे बरं का. आता बदललेल्या समाजामध्ये उदाहरणं बदलतील, पण आपण तत्वाकडे लक्ष देऊया. असं थोडीच आत्ता आहे अशा तर्कात अशा वेळी जायचं नाही. आपण जो विषय समजून घेतोय त्याच्या गाभ्याकडे लक्ष द्यायचं. सासरी जेव्हा मुलगी जाते तेव्हा ते घर, तिथली माणसं, सगळं काही तिला नवीन आहे. पण ती 2-4 दिवस रमते आणि मग एक दिवस माहेरी येते. आईला भेटते, वडिलांना भेटते. थोडा वेळ भेटून पुन्हा सासरी जाते. काही दिवसांनी पुन्हा भेटते. असं करत करत हळूहळू जे सासर आहे तेच तिचं स्वतःचं घर होऊन जातं. इथे तिला मुलं होतात. त्या मुलांची ती काळजी घेते. ती मुलं तिच्यासमोर मोठी होतात. त्या मुलांचा संसारही ती पाहते. आणि म्हातारी झालेली अशी बाई आता माहेरला जाऊ असं न म्हणता सासरलाच आपलं घर मानते. इथंच माझं जे काय व्हायचं ते होणार असं म्हणते. आता त्या बाईसाठी माहेर परकं झालं, पण सासर आपलं झालं. साधनेमध्ये याच्या उलट आहे. वैषयिक वृत्ती, इंद्रियांमधून विषयांमध्ये जाणं हे आपलं सासर आहे. आणि आपला जन्म जिथे झाला म्हणजे आपण जे मूळचे आहोत आत्मस्वरूपानं, ते आपलं माहेर आहे. सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये साधक माहेरला जातो. काही काळासाठी जातो, परत येतो सासरी, पण पुन्हा माहेराला जाण्याचा अभ्यास करतो. अभ्यास जितका जितका वाढत जातो तितका तितका मगाशी आपण जो विश्रांतीचा काळ पाहिला तोही साधकाचा वाढत जातो. मग एक वेळ अशी येते की 3 तासाचं ध्यान असेल तर त्या 3च्या 3 तासांमध्ये तो विश्रांतीच्या स्थितीत असतो. सुरुवातीला काही क्षण मिळणारी अवस्था काही तासांसाठी टिकून राहायला लागते. आणि मनुष्य धर्मच आहे की ज्या अवस्थेमध्ये तो दीर्घकाळ राहतो त्या अवस्थेचा परिणाम तो आपल्याबरोबर घेऊन येतो. लग्न झालेली मुलगी पहा, लग्न झाल्या क्षणी ती म्हणते की आता माझं लग्न झालं, आता मी अमक्याची बायको किंवा अमका माझा नवरा. का बरं? लग्न झाल्यानंतर 10 वर्षांनी का नाही ती असं बोलत? 5 वर्षांनी किंवा 25 वर्षांनी का नाही बोलत? जरा लग्नाचा अनुभव घेऊया आणि मग म्हणूया की लग्न झालं आहे. असं आपण करत नाही. झाल्या झाल्या आपण म्हणतो झालं आहे. पोट भरल्या भरल्या म्हणतो पोट भरलं आहे. भूक लागल्यावर म्हणतो भूक लागली आहे. तसंच या साधनेच्या अवस्थेबद्दल साधकाचं व्हायला लागतं. देहभाव कुठे आहे म्हणून दाखवता येणार नाही, तसाच आत्मभावही कुठे आहे म्हणून दाखवता येणार नाही. त्या भावामध्ये आपण जगत आहे. देहभावाला बाजूला टाकून आत्मभावामध्ये साधक स्थिर राहण्याचा अभ्यास करतो. हा अभ्यास आहे. हा येणारा अवस्थेचा काळ आहे जो गुरुकृपेनं येतो खरा, पण साधकाचं कर्तव्य असतं की रोज त्या अवस्थेमध्ये जाणं आणि मग प्रपंचामध्ये येऊन आपली कर्तव्य करणं. त्याच्या साधनेच्या अभ्यासामध्ये जर नियमितता असेल, जर शब्दाला अगदी अधोरेखित करा बरं का, जर नियमितता असेल तरच त्याचा अभ्यास दीर्घकाळ टिकतो आणि त्या अभ्यासानं तो आत्मभावामध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न करत राहतो. जितका प्रयत्न जास्त जास्त होईल तितकी आत्मभावाची सावली हळूहळू त्याच्या देहावर, त्याच्या मनावर, चित्तावर पडायला लागते. आत्मभाव हा मनाच्या पलीकडचा आहे.
पण अवस्थेमध्ये गेल्यानंतर त्याचा परिणाम तो आपल्याबरोबर घेऊन येतो. साध्या गोष्टीमध्ये जरी आपण असं म्हणत असू की हो लग्न झालं, लग्न होऊन 1च सेकंद झाला आहे, तरी आपण जर असं म्हणत असू तर आत्मभावाच्या बाबतीत आपण का म्हणणार नाही? हेच साधकाचं व्हायला लागतं. मनाच्या पलीकडे तो रोज थोडा थोडा जातो. काही वर्ष तो 1 क्षणही जाणार नाही, पण काही वर्षांनी 1 क्षण तो मनाच्या पलीकडे जातो. मग हळूहळू 2 क्षण, 3 क्षण असं करत करत साधनेची दीर्घ बैठक जी होते ती पूर्ण मनातीत अवस्थेमध्येच घडते आणि हळूहळू तोच त्याचा स्थायी भाव होऊन जातो. असं जेव्हा होतं तेव्हा आता त्यानं डोळे उघडले काय, मिटले काय, तो झोपी गेला काय, जेवत असला काय किंवा कोणाशी बोलत असला काय, त्याची अवस्था ढळत नाही. जे अनुर्वाच्य स्वरूप आहे, जे अनुर्वाच्य परब्रह्म आहे, जो अनुर्वाच्य आत्मा आहे, तो निवृत्ती स्थितीमध्येच आहे. तिथे वृत्ती नाही. त्या निर्वृत्ती स्थितीचा अनुभव घेत घेत साधकाचा स्वभावच निवृत्तीचा होऊन जातो. आता आपल्याला लक्षात येईल की निवृत्ती या नावामध्ये किती गहन अर्थ लपलेला आहे. ही निवृत्ती अवस्था समर्थ म्हणतायत उन्मनीची स्थिती आहे. असं होणं म्हणजे ही अवस्था स्वभावातच येणं, याला म्हणायचं उन्मनी अवस्था पचली. ही जेव्हा पचते तेव्हा साधक निरुपाधी विश्रांतीमध्ये जातो. मग समर्थ शब्द वापरतात निरोपाधी विश्रांती योगियांची. आता या विश्रांतीला ढळण नाही, ही विश्रांती ढळत नाही. आपण पहा, आपल्या मनाविरुद्ध झालं की आपली शांतता भंग पावते. आपण अभ्यासू असू तर मनाची शांतता प्रयत्नानं टिकवू, असा विचार करू की नाही मी स्थिर राहीन. पण आता जी विश्रांती योगी अनुभवत आहे, निरुपाधिक विश्रांती, त्या विश्रांतीवर बाह्य परिस्थितीचा परिणामच होत नाही. कारण जो देहातीत आत्मा आहे, जो मनातीत आहे, त्या आत्म्यापाशीच तो स्थिर राहिलेला आहे. तर बाह्य गोष्टींचा परिणाम होणार कसा? आणि ही जी अवस्था आहे, ही अवस्था आणि सहज समाधी ही अवस्था काही वेगळ्या नाहीत. म्हणूनच समर्थ पुढच्या ओळीमध्ये म्हणतात वस्तूज एका निरोपाधी. वस्तू म्हणजे काय? आपला आत्मा, आपलं स्वरूप, आत्मस्वरूप. ते जे काही निरुपाधिक आहे, वस्तूज एका निरोपाधी, तेची सहज समाधी, जेणे तुटे आदिव्याधी भवदुःखाची. हे समर्थांनी आता आपल्या करुणेपोटी सांगितलं बरं का. खरं म्हणजे जो योगी या अवस्थेमध्ये आहे त्याला भवच नाही, तर दुःख आणि सुख भवाचं तिथं असणार कुठून? पण आपल्याला भवरोग आहे, आपल्याला सुखदुःखाची जाणीव आहे. म्हणून आपल्यासाठी समर्थांनी हे विधान केलं की ही जी अवस्था आहे इथं खरं म्हणजे आधिव्याधी निघून जाते, भवदुःखाचं निवारण होतं, संसार चक्र इथं खंड पावतं, येरझारा इथं थांबते, इथं जन्ममरणाच्या पलीकडे साधक जातो. ज्या गोष्टींनी तो जन्ममरणात अडकलेला आहे त्या गोष्टी सगळ्या मागे राहतात आणि आत्मा जो सत्य आहे, शाश्वत आहे, अजन्म आहे, त्याच स्थितीमध्ये साधक जातो. म्हणजे त्याचा देह मरेल, पण तो मरेल का? मुळीच नाही, कारण तो अजन्मा स्थितीमध्ये आहे. त्याच्या देहाला दुःख होईल, देहाला सुखही होईल, पण तो त्या सुखात असेल का, त्या दुःखात असेल का? मुळीच नाही. तो आत्म्याच्या ठिकाणी स्थिर असेल. हा आत्मा म्हणजेच वस्तू आणि ही वस्तूच निरुपाधिक आहे. याच्या ठिकाणी जो कायम राहिला तो निरुपाधिक विश्रांतीमध्ये राहिला. असा जो राहतो तो खरा योगी आणि हीच खरी सहज समाधी. असा हा अत्यंत गहन असलेला विषय आहे. या विषयाचं प्रतिपादन समर्थांनी 14 ब्रह्मे सांगितल्यानंतर केलंय. याचं मुख्य कारण असं की इथंपर्यंत जाण्यासाठी आपल्याला 14 ब्रह्मांचा निराश करायचा आहे. कोणत्याही प्रकारानं कुठल्याही अनुभवात अडकायचं नाही, कुठल्याही वृत्तीत सापडायचं नाही. कारण जेव्हा आपण सापडू तेव्हा पुन्हा आपण 14 ब्रह्मांमध्ये येऊ. पहा, शब्द असेल नाहीतर अनुभव असेल, आनंद असेल नाहीतर सगुण निर्गुण असेल, कुठेही देहबुद्धीचे आपण शिल्लक राहता कामा नये. जर राहील काही तर आत्मस्वरूपच राहील.
आणि ते प्रयत्नानं कुठूनही आणावं लागत नाही. ते तिथंच आहे, शाश्वतच आहे ना, अजन्माच आहे ना, ते नित्य आहे ना. मग जे नित्य आहे, अजन्म आहे, ते आपण कुठून आणणार? देवाला आपण कुठून आणणार? देव आहेच, हाच तो देव आहे. म्हणजे फक्त आपल्याला आपलं पण बाजूला टाकायचं आहे. आपण तिथं आपणहून बाजूला झालो की जो आहे तो तिथं प्रकाशित आहेच आहे. जो साधक, जो महात्मा, जो योगी या आत्म्याच्या ठिकाणी विश्रांती घेत राहतो, तोच सहज समाधीमध्ये असतो. पहा, समाधीच्या आधी असलेला हा सहज शब्दसुद्धा का आहे, हे आत्ताचं निरूपण आपण ऐकलं असेल नीटपणे तर आपल्या लक्षात येईल. ही अवस्था सहजच आहे. इथं कुठलाही मुद्दामपणा नाही. मुद्दाम केली गेलेली गोष्ट बुद्धीनं केली जाते, आपल्या कर्तृत्व भावानं केली जाते, आपल्या अहमनं केली जाते, आपल्या देहपणाच्या जाणीवेतून केली जाते. या जाणीवांपलीकडची ही अवस्था असल्यामुळं इथं सहजता आहे. म्हणून ही नुसती समाधी नाही, सहज समाधी आहे. पुढच्या ओळीत समर्थ म्हणतात, जो उपाधीचा अंत तोची जाणावा सिद्धांत, सिद्धांत आणि वेदांत धादांत आत्मा. सिद्धांत म्हणजेच आत्मज्ञान, उपाधीचा अंत म्हणजेच ते आत्मज्ञान होणं. उपाधी म्हणजेच देहभाव. तर अर्थातच आपण जे मगाशी पाहिलं की आपण म्हणून जे आहोत ते आपण बाजूला झालो की तिथं काय आहे? आत्माच तर आहे. तोच सिद्धांत आहे. समर्थ म्हणतात, सिद्धांत आणि वेदांत धादांत आत्मा. हाच आत्मा वेदांतातही सांगितला आहे. तोच सिद्धांत आहे आणि तेच आपलं स्वरूप आहे. म्हणजे समर्थ म्हणतायत तेच आपण आहोत. असो ऐसे जे शाश्वत ब्रह्म, जेथे नाही माया भ्रम, अनुभवी जाणे वर्म स्वानुभवे. समर्थांनी आग्रह केलेला आहे की हे वाचून थांबू नका, हे ऐकून थांबू नका, हे करण्याचा निर्णय घेऊन थांबू नका, निश्चय करूनही थांबू नका. प्रत्यक्ष करणं आवश्यक आहे. ही अनुभव घेण्याची गोष्ट आहे. स्वचा अनुभव आहे हा. आता अनुभव ब्रह्म आपल्याला सांगतं की अनुभवापाशी द्वैत आहे. पण अनुभव घेणं म्हणजे इथं द्वैताना अनुभव घेणं नाही. स्वचा अनुभव स्वच होऊन घेता येतो. पण त्यासाठी मार्गक्रमणा करा. हे जे शाश्वत ब्रह्म आहे, जिथं मायेचा भ्रम नाही, म्हणजे आपलं हे जे स्वरूप आहे ते अनुभवानंच कळेल. ते वर्म जे आहे ते स्वानुभवाशिवाय कळणार नाही. नुसतं समजलं तर ते बुद्धीत समजेल. कदाचित हे निरूपण ऐकल्यानंतर थोडं कळलं असेल, काही जणांना पूर्णच कळलं असेल, काही जणं कळूनही ऐकत असतील, इतके महान असतील. पण हे कळणं बुद्धीत आहे. समर्थांचा आग्रह आहे की याच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्ष सद्गुरुपदिष्ट साधना करून या अवस्थेमध्ये शिरलं पाहिजे. म्हणून पहा, पुढच्याच ओळीमध्ये ते आपुलेनं अनुभवे, कल्पनेसी मोडावे, मग सुकाळी पडावे अनुभवाचे असं म्हणतात. साधनेचा आग्रहच समर्थ धरतायत. प्रत्यक्ष केल्याशिवाय हे प्राप्त नाही. ऐकून, वाचून, कळून घेऊन उपयोग नाही. कृती महत्त्वाची आहे. त्या कृतीबद्दलही समर्थ सांगतात आणि साधनेचा आग्रहही धरतात. समर्थ या पुढच्या ओव्यांमधून आपल्याला काय सांगतायत तो भाग उजळणीमध्ये आपण यथावकाश पाहूया. आज आता इथेच निरूपण सेवेला विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.